मंडळी, काही दिवसांपूर्वी आपण प्रयागराजच्या कुंभमेळ्यातून एका व्हिडिओमुळे व्हायरल झालेल्या या नॅचरल ब्युटी गर्ल मोनालिसा भोसलेचा व्हिडिओ केला होता। त्यात ती कशी रातोरात देशाची नॅशनल क्रश बनली, कशी तिची चमकदार सोनेरी डोळ्यांमुळे ऐश्वर्या राईशी तुलना केली जाते, कसं पोराठोरांनी तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी कुंभमेळ्यात तिचं फिरणं अवघड करून टाकलंय आणि कसा त्यामुळे तिच्या रुद्राक्षांच्या माळा विकण्याच्या बिझनेसवर परिणाम झाला याबद्दल सखोल चर्चा केली होती। तसंच तिच्या भोसले आडनावावरून तिचं महाराष्ट्राशी काही जुनं ऐतिहासिक कनेक्शन आहे का याबद्दलही आपण धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला होता। पण शेवटी ती मध्य प्रदेशमधील बंजारा समाजाची असल्याचं खुद्द तिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आणि तिच्या भोसले आडनावावरून पडदा उठला। मंडळी, कुंभमेळ्यात तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर न्यूज चॅनल्स तिची एक झलक बघण्यासाठी फार उतावळी झाली आणि 2-4 मुलाखती झाल्यावर पोरगी इतकी व्हायरल झाली की तिचे इंस्टाग्रामवर 8 दिवसात 1,70,000 फॉलोअर्स झाले आणि आता जवळपास 5,95,000 फॉलोअर्स झालेत। अहो, तिच्या कुटुंबियांना तिला पडदा टाकून लपून कुंभमेळ्यात फिरावं लागतंय, इतकी वाईट परिस्थिती आहे। काही अतिउत्साही तरुणांनी तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी गैरवर्तन केल्याचंही तिने म्हटलंय। त्यानंतर ती घरी जाणार अशा चर्चा उठल्या आणि तिचे आई वडील तिला घेऊन घरी सुद्धा गेले। पण देवाच्या दारातून माघारी गेल्या गेल्या मोनालिसाला फळ मिळालंय, कारण एका इंटरव्ह्यूमध्ये तिने मला सिनेमात काम करण्याची इच्छा आहे आणि मला ती संधी आली तर मी नक्की काम करेन म्हटलं होतं आणि आता तिला खरंच सिनेमा मिळालाय। पोरगी बघता बघता हिरोईन झाली। आता ही किमिया कशी झाली, कोणत्या पिक्चरात ती झळकणार आहे, सगळंच बैजावार जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रथमेश, तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, कधी काळी फुटपाथवर बसून रुद्राक्षाची मणी आणि माळा विकणाऱ्या मोनालिसा भोसलेला चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली आहे। चित्रपट निर्माते सनोज मिश्रा यांनी त्यांच्या आगामी द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटात तिला मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची ऑफर दिली आहे। दरम्यान मोनालिसाच्या आई वडिलांनी पण तिला हा चित्रपट करण्यास तातडीनं होकार दिलाय। या चित्रपटात मोनालिसा एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे असं कळत आहे आणि या चित्रपटाचं चित्रीकरण एप्रिल ते जून या कालावधीत ईशान्य भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी होईल। हा चित्रपट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होईल असं सांगितलं जातंय। विशेष म्हणजे शूटिंग पूर्वी मोनालिसा मुंबईत 3 महिने अभिनयाचं प्रशिक्षण घेणार आहे। महाकुंभात चाहत्यांकडून सतत होणाऱ्या छळामुळे मोनालिसा भोसले आणि तिचे वडील मध्य प्रदेशातील महेश्वर येथील त्यांच्या घरी गेले आहेत। दरम्यान चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा आणि त्यांची टीम 2 दिवसांनी महेश्वरला पोहोचून मोनालिसा आणि तिच्या कुटुंबाला भेटणार आहेत। त्यांच्याशी बोलूनच ते तिथेच म्हणजेच महेश्वरमध्येच फिल्मच्या करारावर मोनालिसा आणि तिच्या कुटुंबियाची स्वाक्षरी घेणार आहेत। मंडळी, कधी काळी मराठीत पण नागराज मंजुळे यांनी अशाच देखण्या चेहऱ्याच्या आर्ची आणि परशाला घेऊन सैराट सिनेमा केला होता। बघता बघता तो सिनेमा मराठीतला 100 कोटी क्लबमध्ये समाविष्ट होणारा पहिला सिनेमा बनला आणि त्याचं रेकॉर्ड अजून कायम आहे। पुढे जाऊन त्या मिळालेल्या संधीचं आर्ची उर्फ रिंकू राजगुरूनं काय सोनं केलं हे तुम्हाला वेगळं सांगायला नको। आज मराठीतल्या टॉप हिरोईन्समध्ये तिचं नाव घेतलं जातं। आर्चीने पण कधी काळी पुण्यात राहून 6 महिने नागराज मंजुळे, भारत मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात अभिनयाचे धडे गिरवले होते। शेवटी शहरात असो निदान गावात टॅलेंट लपून राहत नाही हेच खरं, पण गावाकडे वाढलेल्या या पोरीने जसं मुख्य प्रवाहात येऊन स्वतःला सिद्ध केलं तसं स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी आता मोनालिसा भोसलेवर असणार आहे। असो, पण संबंधित दिग्दर्शक मोनालिसापर्यंत कसा पोहोचला तर ऐका। एबीपी न्यूजवरील मोनालिसाची मुलाखत पाहिल्यानंतर दिग्दर्शक सनोज मिश्रा तिच्या शोधात प्रयागराज महाकुंभात आले। तिथे ते तिच्या कुटुंबातील सदस्यांना भेटले। कुटुंबातील सदस्यांनी सनोज मिश्रा यांचं मोनालिसा आणि तिच्या वडिलांशी मोबाईलवर संभाषण घडवून आणलं। सध्या चित्रपटाची ऑफर मिळाल्यामुळे मोनालिसा बेकार खुश आहे। सनोज मिश्रा यांच्या मते मोनालिसा आणि तिचे कुटुंब चित्रपटात काम करण्याची ऑफर ऐकून खूप आनंदी आणि उत्साही आहेत। त्यांच्या मते या चित्रपटात काम मिळाल्यानंतर मोनालिसाच्या कुटुंबाची गरिबी संपेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल। मोनालिसाची आजी म्हणते की तिच्या नातीची खूप दिवसांपासूनची इच्छा चित्रपटांमध्ये काम मिळाल्यानं ती पूर्ण होईल। विशेष म्हणजे मोनालिसाने ही ऑफर स्वीकारलेली आहे। आपल्या जादुई डोळ्यांनी घायाळ करणारी मोनालिसा
ही मूळची इंदोरची आहे. कुंभमेळ्यात तिच्या वडिलांसोबत माळा विकण्यासाठी आली होती. सुंदर डोळे, सावळा रंग, नजरेत ठामपणा आणि त्या सावळ्या रंगावर चमकणारी तेजस्वी सुंदरता पाहून लोक भारावले. दरम्यान आता ती रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. बाकी मोनालिसा हिरोईन होणार याबद्दल तुमच्या भावना काय त्या कमेंटमध्ये फेकून आणा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.